नांदुरा तालुक्यात गारपिटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान। तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी। नांदुरा तालुक्यातील ग्राम वडाळी, वडगाव, धानोरा, वसाळी, वडती यासह आजूबाजूच्या गावात दिनांक 15 फेब्रुवारी रोजी रात्री वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे गहू, मका, कांदा, हरभरा, ज्वारी व फळबाग यासह जवळपास सर्वच शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। अचानक आलेल्या या चक्रीवादळामुळे व गारपिटीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे। आधीच शेतकरी कर्जाच्या बोजाखाली दबलेला असून शेतमालाला भाव नसल्याने आर्थिक संकटात सापडलेला आहे। अशातच निसर्गाच्या लहरीपणामुळे झालेल्या चक्रीवादळाचा व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे पूर्ण पीक झोपून गेले। यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून दिरंगाई न करता शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या अशी मागणी 16 फेब्रुवारी रोजी संभाजी ब्रिगेड नांदुराच्या वतीने नांदुरा तहसीलदार यांच्याकडे केली असता तहसीलदार साहेबांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत। तरी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळेपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचे संभाजी ब्रिगेडचे अमर पाटील यांनी सांगितले। यावेळी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते। काल दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी नांदुरा तालुक्यातील धानोरा, वडाळी, वडगाव, वसाळी व वडती या गावात गारपिटी व चक्रीवादळाचा खूप मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे। यामध्ये शेतकऱ्यांचे गहू, ज्वारी, मका व हरभरा असे पीक अक्षरशः झोपून गेलेले आहे व फळबागाचे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। याकरता आज आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने नांदुरा तहसीलदार यांना तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मदत करण्याची मागणी केली आहे व तहसीलदार साहेबांनी सुद्धा तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत। तरी शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी आमची अपेक्षा आहे।